हॅलो फ्रेंड्स, आज मी बनवलेली आहे अंडा बिर्याणी। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नक्की। तर बघा, मी अंडी इथं उकडून घेतलेले आहेत। त्या अंड्याला असे बारीक काप केलेले आहेत मधून, की काप केल्यामुळे आपण जो मसाला हळद ते लावणार आहे ते आतमध्ये जाईल असं। हे बघा, तव्यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे, गरम केले थोडंसं। त्यामध्ये 1 चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, हे मिक्स करून घ्यायचं। आणि त्यामध्ये आपण अंडी अशी चांगली भाजून घ्यायची आहेत। अंडी भाजली की मस्त अशी लागतात। बघू शकता तुम्ही मी कशी अंडी भाजून घेतलेली आहेत। अशा प्रकारे अंडी भाजून घ्यायची। हे बघ, काढून घेतलेली आहेत बाजूला। छान अशी अंडी भाजलेली आहेत। त्याला काप केलेले, त्याच्यामध्ये ते मसाले गेलेत। एका पातेल्यात दही घेतले। दहीमध्ये आता जिरा पावडर, हे बघा धन्याची पावडर, गरम मसाले यात मिक्स केलेले आहेत। तुमच्या आवडीनुसार तुम्ही गरम मसाले घेऊ शकता। हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। यात हळद पण टाकलेली आहे थोडीशी, 1 ते 1.5 चमचा हळद, 1 ते 1.5 चमचा लाल तिखट टाकलेला आहे, लाल चिली पावडर। आणि हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे। पूर्ण असं दह्यामध्ये ते सर्व मिक्स झालं पाहिजे। बघू शकता तुम्ही, असं एकदम मिक्स करून घ्यायचं आहे। बघा, अशा प्रकारे मी हे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे। थोड्या वेळ बाजूला ठेवायचं तसंच। ते बघा, एका पातेल्यात पाणी ठेवलेलं आहे गरम व्हायला भातासाठी। तोपर्यंत इकडे आपण फोडणी देऊन घेऊया। बारीक 2 कांदे चिरलेले आहेत उभे, असे एकदम लालसर भाजून घ्यायचे। तमालपत्र टाकलेले आहे। बारीक गॅसवर असा कांदा भाजून घ्यायचा। अद्रक लसणाची पेस्ट त्यात 2 चमचे टाकलेले आहे मी। हे पण मस्त असं भाजून घ्यायचं। 1 ते 2 टोमॅटो बारीक चिरून टाकलेत। हे सर्व छान असं भाजून घ्यायचं। चवीपुरतं मीठ ॲड करायचं। बघू शकता तुम्ही कांदा कसा एकदम लालसर भाजलेला आहे। जेवढा आपण जास्त भाजेल तेवढं छान रेसिपी बनते। बघू शकता ना, आपण जो आता दह्यामध्ये जे मसाले ॲड केले होते ती ग्रेव्ही ह्यात टाकायची आहे। ग्रेव्ही टाकून एकदम हे सगळं मिक्स करायचं आणि हे पण चांगलं भाजून घ्यायचं। जेवढं जास्त वेळ भाजेल तेवढं छान असा वास येतो। बघू शकता तुम्ही कसं मस्त भाजले, तेल त्याला सुटलेलं आहे। त्यामध्ये थोडंसं मी पाणी ॲड केलं। एकदम बारीक गॅसवर हे भाजून घ्यायचं। त्यात एकदम बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची। सर्व मिक्स करून घ्यायचं। मग किती मस्त अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे। जेवढं जास्त वेळ आपण भाजेल तेवढं ग्रेव्ही छान अशी बनते। आता बघूया, आपण भातासाठी जे पाणी ठेवलेलं होतं ते मस्त उकळी आलेलं आहे। त्यात तांदूळ आता धुवून टाकायचे आहेत। हे बघा, मी तांदूळ धुवून ठेवले होते ते पाण्यामध्ये टाकलेले आहेत। आणि ह्याला 2 ते 3 उकळी आली की लय पण तांदूळ असा जास्त शिजवायचा नाही किंवा लय पण कच्चा ठेवायचा नाही।
मी झाकून ठेवलेलं आहे. आता 1 ते 2 उकळे आलेले आहेत. बघू शकता जास्त वेळ शिजवायचा नाही, नाहीतर एकदम चिकट होतो. बघा मी शिजवून काढून घेतलेला आहे. एकदम सुटसुटीत असा झालेला आहे. आता हे आपण त्या ग्रेव्हीमध्ये एक थर टाकलेला आहे. त्याच्यावरती अंडी अर्धी ग्रेव्ही टाकलेली आहे. बघा किती मस्त अशी रेसिपी झालेली आहे. आता त्याच्यावरती अर्धा राहिलेला हा भात आपण मिक्स करून घ्यायचा. बघू शकता वरून कोथिंबीर बारीक चिरून टाकलेली आहे आणि एक कांदा मी उभा चिरून तळून घेतलेला होता, तोही त्याच्यावरून टाकायचा. एकदम मस्त अशी बिर्याणी झालेली आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. धन्यवाद.